गणपती बाप्पा इकडे काहीतरी कपडा टाक. सकाळी 2:30 वाजता आमच्याकडे गणेश पूजन झालं. आमच्या इकडे गणेश पूजन सकाळी 12 वाजल्यापासून चालू होतं. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर आज आमच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत. काल रात्रीच आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. गणपती बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर आणि निरागस आहे. रूप तर बघा एकदम तेजस्वी. आता आपण गणपतीच्या नैवेद्याची तयारी करूया. अर्धा किलो मी इथे मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. आता ही डाळ आपण उकडायला ठेवूया. ही मुगाची डाळ आपण 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचं पाणीसुद्धा काढून घेऊया. डाळ चांगली धुतली की त्यामधला उग्रवास पूर्णपणे निघून जाईल. या डाळीतलं आपण पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपण ही डाळ एका मोठ्या भांड्यात उकडण्यासाठी ठेवूया. या टोपात राहिलेली डाळसुद्धा आपण त्या मोठ्या पात्रात टाकून घेऊया. आता आपण डाळ उकडण्यासाठी गॅस चालू करूया आणि त्यामध्ये 4 टोमॅटो कापून टाकूया आणि 4 ते 5 मिरच्यासुद्धा घालूया. इथे मी 2 किलो वाल भिजत घातले होते. त्यांना मोडसुद्धा छान आले होते आणि कालच आम्ही हे सर्व साफ करून घेतले. आता आपण मोदकाची उकड काढून घेऊया. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घालत आहे. पाणी छानपैकी उकळलं गेले आहे. आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया. साधारण मी इथे 3 ते 3.5 बशा पीठ घालत आहे. आता हे पीठ कालत्याच्या मदतीने हलवून घेऊया आणि पूर्णपणे मंद आचेवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मोदकाचं पीठ हे भाकरीच्या उकडपेक्षा थोडंसं मऊ असतं. त्यामुळे मोदकाची कळीसुद्धा छान पडते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा छानपैकी मऊदार लागतात. मोदकाची चवसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि या मोदकाच्या चवीचा व्हिडिओ या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. माझ्या ननंदबाई सुप्रिया काळव ते छानपैकी मस्त मोदक बनवतात बघा. छानपैकी कळी पडलेली आहे. खास त्यांना मोदक बनवण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. बघता बघता आपल्या इकडे सगळे मोदकसुद्धा तयार झालेले आहेत आणि त्यावर एक एक केशरसुद्धा लावलेलं आहे. आता आपण मोदकाला वाफ काढून घेऊया. मोदकासाठी मी इथे हळदीचं पान वापरलेलं आहे. त्यामुळे छानपैकी सुगंध येते. त्या आहेत माझ्या दुसऱ्या नंदनबाई. त्या आता वालाच्या भाजीसाठी कांदा चिरत आहेत. दुसरीकडे भेंडी कापण्याचं काम चालू आहे. या आहेत माझ्या जाऊबाई. आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी आम्ही इथे मसाला भेंडीसुद्धा बनवणार आहोत. सकाळी 3 वाजता मी या कोथिंबीर वड्या इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून ठेवल्या होत्या. तर या आहेत माझ्या दुसऱ्या जाऊबाई. तर त्या आता कोथिंबीर वड्या कापून ठेवत आहेत आणि गणपतीचं जेवण आम्ही सर्वजणी मिळून करणार आहोत. आता आपण 2 किलोची वालाची भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे तेल घालत आहे आणि फोडणीसाठी जिरंसुद्धा घालत आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता आणि 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालूया आणि हे कांदे घातल्यानंतर छानपैकी आपण त्याला परतवून सुद्धा घेऊया. आता हा कांदा शिजेपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे
5 ते 6 मिरच्या चिरत आहे आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्यासुद्धा. जेव्हा आपण डाळ शिजवून घेत होते तेव्हासुद्धा मी 4 ते 5 मिरच्या त्याच्यामध्ये उकडण्यासाठी घातल्या होत्या आणि आत्तासुद्धा मी घालत आहे. तर मिरचीचं प्रमाण तुम्हाला कळालंच असेल. आता आपण लसूण सर्व ठेचून घेऊया. आता आपण वरणाच्या फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 4 ते 5 पळी तेल घालत आहे. इथे तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही वापरू शकता. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये राई घालूया आणि राई मस्त तडतडली की त्यामध्ये आपण जिरं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण घालूया. मी इथे थोडीच कोथिंबीर फोडणीसाठी टाकत आहे. तुम्हाला जर नसेल घालायची तरीसुद्धा चालेल, पण मला फोडणीत टाकलेली थोडी कोथिंबीर आवडते आणि ती वरणावर खूप छान दिसते. आता आपण थोडं हिंग घालूया आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालूया. ही फोडणी शिजल्यावर आपण त्यामध्ये 1 चमचा हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स करून झालं की आपण ही तयार केलेली फोडणी वरणमध्ये घालूया. काय सुंदर असा सुगंध पसरलेला आहे या फोडणीचा. ही तयार केलेली फोडणी आपण या उकडलेल्या डाळीत घालूया. ज्यामध्ये आपण फोडणी तयार केली होती त्यासुद्धा थोडी डाळ घालून त्या वरणामध्ये पूर्ण टाकूया. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया आणि छानपैकी उकळी येईपर्यंत वाट बघूया. आता आपण या डाळीमध्ये चवीपुरता मीठ घालूया आणि वरून थोडी चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया. वरणाला फोडणी देईपर्यंत आपला इथे कांदासुद्धा शिजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 6 ते 7 चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया. छानपैकी मस्त परतवून घेऊया. तुम्ही आमच्या कोळी मसाल्याचा कलर बघू शकता. एकदम मस्त आलेला आहे, कारण यामध्ये 27 ते 28 खडे मसाले असतात. त्यामुळे बाकीचे मसाले टाकायची काही गरजच भासत नाही. आता त्यामध्ये तयार केलेलं घरगुती वाटण घालूया. त्यामध्ये कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं, भाजलेलं सुकं खोबरं असं असतं. आता आपण हे वाटण शिजवून घेऊया. आता हे आपलं वाटण शिजले की नाही ते कसं कळेल, तर तुम्ही बघू शकता इथे तेल वर आलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे. आता आपण हे सोललेले वाल या वाटणामध्ये घालूया. या वाटणामध्ये हे वाल आपण मिक्स करून घेऊया. वालांना नेहमी उग्र वास येतो, त्यामुळे थोडा वेळ यांना वाफेवर शिजवून द्यायचं, म्हणजे त्यांचा उग्र वास निघून जातो. आता या वालांना आपण 5 ते 6 मिनटं वाफेवर शिजवून देऊया. इथे 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी घालूया. या वालाच्या भाजीत पाणी घालून झालेलं आहे. आता आपण यामध्ये चिरलेले बटाटे, साधारण मी इथे 4 बटाटे घेतले होते, आणि शेवग्याच्या शेंगा घालूया. जर तुम्हाला यामध्ये शिराळं घालायचं असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता, कारण वालाच्या भाजीमध्ये शिराळं खूप छान लागतं. या भाजीत आपण आणखीन थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. ही ते 2 किलोची वालाची भाजी होती आणि आम्ही गॅसवर ती मगाशी ठेवली होती, पण तिला जास्त वेळ लागणार म्हणून शेवटी आम्ही शेगडी घेतली आणि शेगडीवर भाजी शिजवायला सुरुवात केली. आता आपण ह्या वालाच्या भाजीला उकळी येईपर्यंत वाट बघूया आणि झाकण देऊन मस्त शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता इकडे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि वरती तरीसुद्धा आलेली आहे. वालाच्या भाजीला मस्तपैकी उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. आता थोड्याच वेळात आपली वालाची भाजी तयार होणार. आमच्याकडे पूजा असो किंवा गणपतीचा उत्सव असो किंवा संकष्टी असो, वालाची भाजी ही बनतेच. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. चवीपुरतं मीठ घालून झाल्यावर यामध्ये मी घरगुती तयार केलेला गरम मसाला घालूया. त्यामध्ये मी दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी एवढंच घेतलेलं आहे, आणि या बदल्यात तुम्ही तुमच्याकडे असलेला गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. आता आपण यामध्ये 4 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घालूया. ह्याला छानपैकी मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण देऊन ही भाजी वाफेवर शिजवून घेऊया. वालाची भाजी होईपर्यंत मी इथे पातेल्यात मसालावाली भेंडी तयार करण्यासाठी तेल घालत आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालूया.
कढीपत्ता छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या आणि 15 ते 20 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या असं घालूया आणि परतवून घेऊया. हे छानपैकी परतल्यावर त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालूया आणि ते त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. हा कांदा मऊसूद होईपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता हा कांदा मस्त मऊ झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि छानपैकी परतवून घेऊया. आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यावर आपण झाकण देऊया आणि 7 ते 8 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त नरम पडलेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे. आता त्यामध्ये आपण मसाले घालूया. 1 चमचा हळद आणि 4 चमचे घरगुती कोळी मसाला घालूया. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा जिरा पावडर आणि 2 ते 3 चमचे धने पावडर घालूया. इथे मसाले दाखवताना माझ्याकडून ती व्हिडिओ चुकून डिलीट झाली, त्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगत आहे की 1 ते 1.5 चमचा जिरा पावडर आणि 2 चमचे तुम्ही धने पावडर घालू शकता आणि त्यामध्ये 2 चमचे गरम मसाला घाला आणि हे मसाले छानपैकी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी तेल वर आलेलं आहे. आता यामध्ये सुकं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि तीळ आणि शेंगदाणेसुद्धा ह्याचं वाटण यामध्ये आपण घालूया. या मसालेवाल्या भेंडीची सुद्धा मी व्हिडिओ माझ्या स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. आता आपण यामध्ये ते तयार केलेलं वाटण घालूया. साधारण मी 5 ते 6 चमचे ह्यामध्ये घालत आहे, कारण माझ्याकडे 1 किलोच्या प्रमाणात भेंडी आहेत, त्यानुसार मी इथे 5 ते 6 चमचे मी हे वाटण घालत आहे. आता हे वाटण या मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया. जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपण हे वाटण ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी तेल वर आलेलं आहे, म्हणजे आपला इकडे मसाला शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. तुम्ही या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता. जर तुम्हाला आणखीन अर्धा ग्लास पाणी घालायचं असेल तर घालू शकता. आता ही ग्रेव्ही झाकण देऊन आपण शिजवून घेऊया. आपण ही ग्रेव्ही मध्ये मध्ये हलवूनसुद्धा घेऊया, कारण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून. तुम्ही इकडे बघू शकता काय मस्त तरीवर आलेली आहे या ग्रेव्हीच्या. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता ही ग्रेव्ही शिजेपर्यंत आपण इकडे एका साईडला ही भेंडी 50% तळून घेऊया. जर तुम्ही तळण्याऐवजी तव्यावर भाजलीत तरीसुद्धा चालेल. गणपतीला लवकर नैवेद्य द्यायचं होतं, त्यामुळे मी इथे न भाजता मी डायरेक्ट तळून घेतलेली आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही भेंडी भाजून घेऊ शकता. इकडे आपली सर्व भेंडी तळूनसुद्धा झालेली आहे. आता आपण ही भेंडी त्या ग्रेव्हीमध्ये घालूया. ही घातलेली भेंडी आपण या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया. जास्त हलवायची पण नाही आहेत, कारण भेंडी आपली 50% शिजलेली आहेत. त्यामुळे वरवरून आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि वाफेवर शिजवून घेऊया. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया, म्हणजे या भेंडी मसाल्याला एकदम खमंग वास येईल. तुम्ही जर ही भेंडी तुमच्या घरी बनवलीत तर तुम्हाला हॉटेलमध्ये जायची सुद्धा गरज भासणार नाही, एवढी ही भेंडी छान लागते. तुम्ही तरी बघू शकता भेंडीच्या मसाल्यावर काय मस्त दिसते आणि चवीला पण खूप छान लागते ही भेंडी मसाल्याची भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरातल्या माणसांना खूप आवडेल. आता आपण ह्या कोथिंबीर वड्यासुद्धा तळून घेऊया. ही सुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. 4 ते 5 मिनटं आपण ह्या मंद आचेवर शिजवून घेऊया आणि जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया. ह्या वड्या एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात आणि चवीला पण छान लागतात. आता आपण गणपतीच्या नैवेद्याचं ताट तयार करूया. त्यासाठी केळीच्या पानावर आपण भात ठेवूया. नंतर 5 पुऱ्या, 5 ते 6 कोथिंबीर वड्या, त्यानंतर ग्रेव्हीवाली मसाला भेंडी, वालाची भाजी, भातावर
वरण घालूया. त्यानंतर बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि पापड असं हे नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. आता आपण ते त्यांच्यासमोर ठेवूया आणि त्याला हळदी कुंकू लावून मस्त पाणी सोडून नैवेद्य देऊया. तुमच्या घरी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय बनवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.